मंडळी नमस्कार. मी अल्विरॉन ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी मेघनाथ देशमुख. आज आपण दादांना आपण अल्विरॉन ऑर्गॅनिक कंपनीचा हार्बोविटा ब्रँडचा फायटॉन ज्यूस दिला होता. तर फायटॉन ज्यूस वापरण्याच्या अगोदर यांना काय त्रास होत होता आणि वापरल्यानंतर काय त्यांना रिलीफ वाटलं आपण जाणून घेऊया त्यांच्या तोंडून. दादा आपलं नाव आणि गाव सांगा. केदारनाथ संदीपान शिंदे, राहणार पेनूर. बरं. माझा वडापावचा व्यवसाय आहे. हां. मग माझं उभारून 24 तास पाय दुखत होते. बरं. पाय असे सरळ झाले की वाकडं होत नव्हतं लवकर. हां हां हां. त्यामुळे ते पिल्यामुळे 1-2-4 दिवसात फरक पडला मला. बरं म्हणजे असं फेटे बिटे येत नाहीत पायाला. बरं टाचा दुखत होत्या मुंग्या यायच्या, ते बंद झाले. बरं. ह्या ताईंना पण तुमचे आम्ही मिसेस दोघं जण हां पितो. तुमचे मिसेस आहेत. हा. ह्या ताईंना पण कशाचा त्रास होत होता? ह्यांना व्यायाम करायला येत नव्हतं, त्रास जाडी असल्यामुळे चालायला येत नव्हतं, चालायला येत नव्हतं. दाब भरत होता. बरं. आणि अलर्जी बी होती. हा. ते काय लय दवाखाना केलं पण जायना. मग असं सांगितल्यावर त्याने म्हणले ज्यूस हाय म्हणले फायटर ज्यूस त्यांना बघा कमी होते म्हणल्यावर ॲलर्जी हे बघा मंडळी, असे हाताला चट्टे चट्टे येत होते आणि खाज पण सुटत होती वाटते. खाज येत होती. 3-4 महिने किंवा वर्ष झालं दवाखाना केला पण काय फरक नव्हता. मग ही घेतलं ज्यूस घेतला आणि तिसऱ्या दिवसापासून फरक पडला. आणि व्यायाम ते करू वाटत नव्हतं, उठ वाटत नव्हतं, आळस ती लय यायचा. बरं बरं मग बरं. ती ही घेतल्यानंतर ना व्यायाम ते भरपूर करते. 2 किलो असं 2.5 किलो वजन कमी झालं असेल माझं. बरं बरं बरं. म्हणजे काम करताना पण तुम्हाला म्हणजे काम- आळस यायचा आणि सकाळी काम उठू करताना आळस यायचा. म्हणजे असं सकाळ उठल्यावर असं थकवा वाटायचा, हा, फ्रेश हा. फ्रेश वाटत नव्हतं. ही घेतल्यानंतर ना काम असं आळस आहे असा कसलाच येत नाही. फ्रेश फ्रेश म्हणजे दिवसभर फ्रेश वाटतंय. हा. ओके. एकंदरीत ह्या ज्यूसचा तुम्हाला खूप छान पद्धतीनं फरक पडला. बरं, इतर इतर पण काही आहेत की त्यांना ह्या फायटॉन ज्यूस बद्दल तुमचं काय मत असेल बाबा? घ्यावं असं घ्यावं, ज्याला कुणाला त्रास वाटतोय ना त्याने आवर्जून ही घ्यावं. 100% त्यांना साखर असो किंवा काय मुळव्याध असो कुणाला फरक पडते घ्यावं आणि ज्यूस. ओके. तुम्ही जे तुमचा अनमोल वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी व्यक्त करत आहोत. धन्यवाद.